हॅलो एव्हरीवन. आजच्या VRMच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत. आपण मागच्या लेक्चरला तुमचा सिलेबस थोडासा डिस्कस केला होता आणि सुरुवात केली होती फर्स्ट युनिटला. तर आपण एक दोन ऑब्जेक्टिव्ह वगैरे स्टडी केले होते, एक दोन पॉइंट्स आपले कव्हर झालेले आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर आता आपण कॅरेक्टरिस्टिक ऑब्जेक्टिव्ह नंतर पुढचा पार्ट बघणार आहोत की क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय. तर यामध्ये तुमच्या लक्षात जनरली येईल की आतापर्यंत तुम्ही जे काही शिकला त्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन वर्ड्स मध्ये काय डिफरन्स आहे. तर हा तुम्हाला माहिती असल्या कारणाने हा जो रिसर्च आहे तो कशा वेने जातो हे आपल्याला समजणं अतिशय सोपं होणार आहे. इथे क्वालिटी म्हणजे काय आहे की तुमचं जे काही स्टँडर्ड तुम्ही मेंटेन केलेलं आहे, बरोबर ना. क्वालिटी वर्क, क्वालिटी परफॉर्मन्स, क्वालिटी प्रोडक्ट हे वर्ड्स तुम्ही आतापर्यंत जनरली ऐकलेले आहेत. क्वांटिटी मध्ये जनरली काय येतं की नंबर्स असतात, बरोबर. नंबर्स मध्ये काउंटिंग केलं जातं, म्हणजे किती क्वांटिटी मध्ये काय कुठली गोष्ट तुम्ही घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला इथे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च स्टडी करताना जनरली त्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. फक्त इथे एक गोष्ट मेन्शन केलेली आहे की आपण जो काही प्रोजेक्ट बनवणार आहोत किंवा आपण जे काही वर्क करणार आहोत, रिसर्च करणार आहोत, तर त्या रिसर्च मध्ये जनरली आपल्याला कुठल्या गोष्टी फाइंड आउट करायच्यात आणि त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे किंवा ती आपल्याला कशी समजणार आहे आणि किती क्वांटिटी मध्ये तुम्ही तो डेटा कलेक्ट केला. मग डेटा म्हणजे नक्की काय असणार आहे, त्या डेटाशी रिलेटेड थोडंसं नॉलेज यामध्ये तुम्हाला समजेल. म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी कशाशी संदर्भात आपण स्टडी करतोय, तर जो काही रिसर्च जे काही फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, जो काही टॉपिक आपला असणार आहे, तर तो समोर ठेवून तुम्ही हा रिसर्च करायचा आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. आता फर्स्ट थिंग आपल्याला दोन्ही गोष्टींसाठी क्वेश्चनरी बनवावी लागते. जेव्हा तुम्ही एखादा रिसर्च कराल, अगदी PhDच्या प्रोजेक्टमध्ये तेच सांगितलेलं आहे की क्वालिटेटिव्ह जे काही तुम्ही काम केलेलं आहे, वर्क केलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड एक कस्टमरसाठी क्वेश्चनरी किंवा जे कोणी तुमच्या याच्यामध्ये आहेत, जो पार्ट आहे, म्हणजे ज्याने ते काही सेलर असेल किंवा कस्टमर असेल, तर त्यांना त्यांच्याशी रिलेटेड एक क्वेश्चनरी बनवली जाते. ज्याचे जे आन्सर येतात त्या आन्सर वरून तुमच्या लक्षात येतं की तो सेलर आहे की कस्टमर आहे, तो सॅटिस्फाईड होतोय किंवा नाही होतोय, किंवा ह्या सिस्टीमशी तो कशा, म्हणजे ह्या सिस्टीमकडे तो कशा पद्धतीने बघतोय. लक्षात आलं. मग आता इथे आपल्याला क्वालिटेटिव्ह मध्ये फर्स्ट पॉइंट काय दिला, ऑल रिसर्च अल्टिमेटली हॅज अ क्वालिटेटिव्ह ग्राउंडिंग. म्हणजे रिसर्चचं जे काम आहे ते टोटली कशाशी रिलेटेड आहे, क्वालिटेटिव्ह ग्राउंडिंग. म्हणजे त्याचं ग्राउंडिंग किंवा त्याचा बेस जो आहे तो कसा असणार आहे, क्वालिटेटिव्ह असणार आहे. क्वांटिटेटिव्ह मध्ये काय सांगितलं, देअर इज नो सच थिंग ॲज क्वालिटेटिव्ह डेटा, आयदर 1 or 0. इथे जो काही डेटा कलेक्ट केला जाईल तो कशाशी रिलेटेड असेल, 1 or 0 म्हणजे ह्या क्वांटिटी तुम्हाला कशासाठी दिल्यात, एक्झाम्पल म्हणून दिल्यात. म्हणजे इथे मेजरमेंट्स हे कशामध्ये घेतले जातील, जे काही न्यूमरल्स आहेत तुम्ही जे काही यूज करता त्याच्यामध्ये तुमचं जे काही वर्क आहे ते काउंट केलं जाईल, बरोबर. आणि याचा तर मूळ बेस रिसर्चचा कशाशी आहे, क्वालिटेटिव्ह आहे. ओके. द एम इज कंप्लीट डिटेल डिस्क्रिप्शन. क्वालिटेटिव डेटा जब कलेक्ट करेंगे तो यहाँ पे हमें क्या करना है, जो भी इंफॉर्मेशन, जो भी डेटा हमारे पास है वो डिस्क्रिप्टिव लेवल का होना जरूरी है, डिटेल डिस्क्रिप्शन उसका होना जरूरी है. यहाँ पे क्या दिया है, द एम इज टू क्लासिफाई फीचर्स, काउंट देम. क्वांटिटेटिव रिसर्च का मीनिंग क्या है कि हमें क्लासिफाई करना है. किस चीज को क्लासिफाई करना है, फीचर्स जो है, काउंट देम एंड कंस्ट्रक्ट स्टैटिस्टिकल मॉडल्स इन एन अटेम्प्ट टू एक्सप्लेन व्हाट इज ऑब्जर्व. हम जो भी ऑब्जर्वेशंस लेंगे ना यहाँ पे, तो हर चीज को हमें क्या करना है, क्लासिफाई करना आना चाहिए, काउंट करना आना चाहिए. और यहाँ पे जैसे कन्स्ट्रक्ट स्टॅटिस्टिकल मॉडेल, यानी की हमें यहाँ पे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये आकडेवारीमध्ये तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे, एक्सप्लेन करता आलं पाहिजे तुमचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते. बऱ्याचदा जसं आपण एक जनरल सेंटेन्स बघतो की नाही, मला सपोज हिस्ट्रीचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल नेहमी देते की एक सेंटेन्स आहे ज्यामध्ये तुम्ही अगदी शिवाजी महाराजांबद्दल लिहिता, तर तुम्ही काय लिहिता की शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले, अनेक गड जिंकले. इथे कुठेही तुम्ही हे दिलंय का, मेन्शन केलंय का की स्टॅटिस्टिकल काही तुम्ही हे वर्डिंग यूज केलंय का, नाही.
म्हणजे इथे तुम्ही हे करू शकता, काउंट करू शकता का? अनेक म्हणजे काय? त्यामध्ये काही मेन्शन तुम्ही केलेलं नाही. तसं इथे काय आहे, की तुम्ही जो डेटा कलेक्ट केलाय, मग कस्टमर रिलेटेड असेल, प्रॉडक्ट रिलेटेड असेल, मार्केट रिलेटेड असेल, तर तो डेटा काउंट करता आला पाहिजे. तुम्ही जे काम केलंय ते क्वांटिटीमध्ये असलं पाहिजे आणि ते जे काही मेजरमेंट्स घेताय तुम्ही, त्याचं एक स्टॅटिस्टिकल मॉडेल तुम्हाला बनवता आलं पाहिजे. लक्षात आलंय? म्हणजे तुम्ही जेवण करताय, जेवणासाठी ताटात किती पदार्थ आहेत, असं तुम्हाला विचारलं. खूप सारे होते. पण ह्यावर तुमचं सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे का तुम्हाला? नाही. क्वांटिटेटिव्ह रिसर्च करताना ते तुम्हाला काउंट करता येणं खूप गरजेचं आहे. ओके. रिसर्चर मे ओन्ली नो रफली इन ॲडव्हान्स व्हॉट शी इज लुकिंग फॉर. म्हणजे तुम्हाला इन ॲडव्हान्स नॉलेज कुठलं असलं पाहिजे. तुम्ही ॲज अ रिसर्चर जेव्हा एखाद्या प्रोजेक्टवर रिसर्चवर काम करताय, तेव्हा तुम्हाला काय माहिती असली पाहिजे? तर रफली इन ॲडव्हान्स व्हॉट शी इज लुकिंग फॉर. म्हणजे तुम्हाला नक्की काय शोधायचंय? एक्झॅक्टली येते ना लक्षात, की फाइंड आउट काय करायचंय. मुलं बऱ्याचदा आमच्याकडे प्रोजेक्टचे टॉपिक्स घेऊन येतात. मार्केटिंगचे असतील, फायनान्सचे असतील. पण त्या टॉपिक मधून नक्की तुम्ही काय शोधणार आहात हेच काही कळत नाही. त्यामुळे तो टॉपिक फायनल पर्यंत जात नाही. माझ्याकडे आजही एक एक्झाम्पल झालं, की 5 ते 6 टॉपिक्स कमीत कमी काढा आणि ते घेऊन या. त्यातून तुमच्या आवडीचे असतील तर जास्त बेटर. तुम्हाला बोलता येतं त्यावर, व्हायवा देता येते. म्हणून मी एका स्टुडंटला सांगितलं. 4-5 प्रोजेक्ट टॉपिकची नावं जेव्हा माझ्या समोर आली, तेव्हा मी जेव्हा क्वेशनिंग केलं, तेव्हा मला लक्षात आलं, की ॲक्चुअली त्या स्टुडंटलाच माहिती नाही, की ह्या टॉपिक मधून मला काय फाइंड आउट करायचंय, माझा रोल काय? मग तो टॉपिक कसा फायनल होईल मला सांगा. तर त्यामुळे इथे काय आहे, की तुम्हाला ती आयडिया इन एडव्हान्स असली पाहिजे टॉपिक सिलेक्शन करताना. म्हणजे जेव्हा टॉपिक सिलेक्शन हा पार्ट येतो, तेव्हा तुम्ही ते फाइंड आउट काय करायचं ते अगोदर ठरवा. ओके. Researcher know clearly in advance what she is looking for. आता इथे रफली सांगितलं, इथे क्लिअरली सांगितलंय. त्याचं कारण काय, की रफ आयडिया असेल तर टॉपिक सिलेक्शन होतं आणि क्लिअर जेव्हा आयडियाज असतील तेव्हा तुम्ही त्याची क्वांटिटीमध्ये काय करता, मेजरमेंट्स घेऊ शकता. म्हणजे मला डेटा किती प्रमाणात कलेक्ट केला पाहिजे, क्वेशनची लेव्हल काय असली पाहिजे, बरोबर ना? तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात क्वांटिटेटिव्हमध्ये. ओके. रिकमेंडेड ड्युरिंग अर्लियर फेजेस ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. आता रिकमेंड करणं म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीची शिफारस करणे. ड्युरिंग अर्लियर फेजेस ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. तुम्हाला कुठल्या गोष्टीची शिफारस करायची इथे? तर जो काही रिसर्च प्रोजेक्ट, जो काही टॉपिक तुम्ही स्टडी करणार आहात, ज्यामध्ये काही फाइंड आउट करणार आहात, तर तुम्हाला त्याबद्दल थोडीफार अगोदर माहिती असणं किंवा त्याबद्दल काही नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. इथे दिलं रिकमेंडेड ड्युरिंग लॅटर फेजेस ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. इथे जेव्हा तुमचा रिसर्च प्रोजेक्ट काय होतो, की जवळपास रेडी होतो, तेव्हा तुम्हाला इथे एक्झॅक्टली सांगता येईल, की तुम्ही जे काही कलेक्शन केलंय, तुम्ही जे काही फाइंड आउट केलंय, तर ते आकडेवारीमध्ये तुम्ही सांगू शकताय. इथे तुम्हाला काय आहे, की फक्त तुम्हाला काय समजणार आहे, की रिसर्च प्रोजेक्टमध्ये तुम्ही जनरली तुमची रफ आयडिया जी सांगितली फर्स्ट पॉइंटमध्ये, ती रफ आयडिया तुम्हाला असली पाहिजे. ओके. द डिझाइन इमर्जेस ॲज द स्टडी अनफोल्ड्स. आता जे काही डिझायनिंग केलं जाईल, क्वालिटेटिव्हमध्ये डिझायनिंग करणं म्हणजे काय, की मेन्शन करणं, त्याला काहीतरी टॉपिकला नावं देणं. बरोबर? दॅट इज कॉल्ड डिझायनिंग. तर डिझाइन इमर्जेस ॲज द स्टडी अनफोल्ड म्हणजे अनफोल्ड करणं म्हणजे काय, की एखादी गोष्ट स्पष्टपणे क्लिअर करणं, उघड करणं. बरोबर ना? तर तुम्हाला ती डिझायनिंग करताना क्वालिटेटिव्हमध्ये जेव्हा तुम्ही काम करताय, काहीतरी सर्चिंग करताय, क्वालिटेटिव्ह रिसर्च क्वालिटेटिव्ह रिसर्च करताय, तर तिथे तुम्हाला काही गोष्टी डिझायनिंगच्या थ्रू काय करायच्या आहेत, प्रेझेंट करायच्या आहेत, की तुमची रफ आयडिया जी काही आहे, ती मांडता आली पाहिजे. म्हणजे जसं इंडेक्समध्ये टॉपिक्स येतात, बरोबर ना? इथे काय आहे क्वांटिटेटिव्हमध्ये ऑल एस्पेक्ट्स ऑफ द स्टडी आर केअरफुली डिझाइन बिफोर डेटा इज कलेक्टेड. यहाँ पे हमें डेटा कलेक्शन से पहले ही क्या करना है, कि जो भी एस्पेक्ट्स जिस चीज को हम फाइंड आउट करने वाले हैं उसका डिजाइनिंग बिफोर डेटा कलेक्शन ही करके रखना है, कि मेरा मॉडल इस तरह का होगा। जैसे इंजीनियर प्लान बनाता है ना, एक्चुअल में घर बाद में बनता है, लेकिन इंजीनियरिंग प्लान पहले से ही कागज पे होता है। तो इसका मतलब क्या है, कि उन्होंने डिजाइन किया हुआ है बिफोर डेटा कलेक्टेड। मतलब यहाँ पे बाकी का मैन मटेरियल मशीन पावर जब भी यूज करेंगे उससे पहले उन्होंने वो डिजाइनिंग किया हुआ है डेटा।
समझ में आया? इस तरह से म्हणजे इथे तुम्हाला अशा पद्धतीने काम करायचंय. रिसर्च इज द डेटा गॅदरिंग इन्स्ट्रुमेंट. आता रिसर्च काय आहे? रिसर्चमध्ये काय करायचंय? क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे. तर ऑब्व्हियसली क्वालिटी मला द्यायची असेल, माझा जो काही रिसर्च आहे तो क्वालिटेटिव्ह मध्ये येतो. तर त्यासाठी मला डेटा हे जे काही रिसर्च जे आहे ते काय आहे की डेटा गॅदरिंगचे एक इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे रिसर्च करताना आपण भरपूर इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. आलं लक्षात? त्याशिवाय आपल्याला त्याची क्वालिटी कळणारच नाहीये ना. की आपल्याकडे 2च ऑप्शन असतील आणि त्यातून एक चूज करायचं असेल, तर ऑब्व्हियसली आपण कुठलं तरी एक चूज करणारच आहोत. पण डेटा गॅदरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? रिसर्च ही अशी गोष्ट आहे, की जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा स्टडी करून नंतर फायनली तुम्ही तुमच्या आउटपुटवर येता. त्यामुळे तुमचं नॉलेज अपग्रेड होतं. इनोव्हेशन त्यामध्ये होतं. जे आजपर्यंत कोणी शोधलेलं नाही, फाइंड आउट केलेलं नाही, ते तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे एक्झिस्टिंग सिस्टम मधून मला इनोव्हेटिव्ह असं काहीतरी करायला इथे मिळतं. रिसर्च uses tools such as questionnaires, equipment to collect numerical data. मग रिसर्च काय करतो? रिसर्चर काय करतात? कशाचा वापर करतात? क्वांटिटेटिव्ह रिसर्च करताना काही टूल्स वापरले जातात. ज्यामध्ये काय दिलंय, की क्वेशनरीज आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत. क्वेशनरी कशी विचारली जाते? मी जसं तुम्हाला अगोदरच सांगितलं, की कस्टमरसाठी काही क्वेशन्स काढले जातात. तुम्ही पण तुमच्या प्रोजेक्टमध्ये करणार आहात. फायनली तुम्ही क्वेशनरी घेता. मॅक्सिमम 10 क्वेशन्स विचारले जातात. ज्यामध्ये तुम्हाला जे आन्सर्स येतात, त्यावरून तुम्हाला क्वांटिटीमध्ये कळतं किती पर्सेंट तुमचा कस्टमर सॅटिस्फाईड झालेला आहे. ओके? तसं इथे हे टूल्स आहेत रिसर्चर्ससाठी. म्हणजे न्यूमरिकल डेटा जो मिळतो तुम्हाला, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा जे काही काउंटिंग केल्या जातात क्वांटिटेटिव्ह, तर त्यानुसार ॲक्चुअल पर्सेंटेज कळतं, की किती कस्टमर टार्गेट झाला, किती कस्टमर सॅटिस्फाईड झाला, हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके? नेक्स्ट आहे डेटा इज इन द फॉर्म ऑफ वर्ड्स, पिक्चर्स अँड ऑब्जेक्ट्स. क्वालिटेटिव्ह मध्ये काय येतं, की जो डेटा जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आलेली आहे, ती वर्डमध्ये असेल, पिक्चर्समध्ये असतील किंवा ऑब्जेक्ट्स असतील काही. ज्याच्यावरून तुम्हाला कळेल, की त्याची क्वालिटी कशी. बघा एखादं पिक्चर तुमच्या समोर ठेवलं, जनरली आपल्याला लगेच आयडिया येते, की ह्या पिक्चरमध्ये आपण म्हणतो ना काहीच नाहीये मॅडम ह्या पिक्चरमध्ये. एखाद्या बुकचं फ्रंट पेज तुम्ही बघितलं, तुम्हाला रीडिंग करायचंय, तर तुम्ही काय करता, की त्याच्यावर जे काही पिक्चर किंवा जे वर्ड्स आहेत, त्या वर्ड्सवरून त्याची क्वालिटी आपल्या जनरली लक्षात येते. त्यामुळे आपण जे म्हणतो ना, की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणून फ्रंट पेजवर पण खूप एफर्ट्स घेतो आपण, की ज्यामुळे तुमचा जो कस्टमर आहे, वाचक आहे, तो काय होईल अट्रॅक्ट होईल. तसंच आहे इथे, की तुमच्याकडे जो काही डेटा वगैरे येतो, तर त्याची क्वालिटी मला जेव्हा चेक करायची, मग तो डेटा कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, वर्ड्समध्ये असेल, पिक्चर्समध्ये असेल, ऑब्जेक्ट्समध्ये असेल, तर मला काय करायचंय, की त्याची क्वालिटी सर्च करायची आहे. नंतर क्वांटिटेटिव्ह मध्ये दिला डेटा इज इन द फॉर्म ऑफ नंबर्स एंड स्टॅटिक्स. यहाँ पे हमारे पास नंबर्स होंगे, आकडेवारी असेल काहीतरी. जसं की जो पण डेटा आलेला आहे, किती क्वांटिटीमध्ये काय तुम्ही कलेक्ट केलंय. जसं इथे दिलंय की नाही तुम्हाला, की त्याचे फीचर्स आहेत. तर ते फीचर्स कशा पद्धतीने, किती फीचर्स तुम्ही फाइंड आउट, ऑब्जेक्ट किती आहेत, ऑब्जेक्टनुसार तुम्ही हायपोथेसिस किती बनवले, पॉसिबिलिटीज काय-काय काढणार आहात त्यातून. म्हणजे तुम्ही जे काही रिसर्च करताय, त्याचे ऑब्जेक्ट 5 बनवलेले असतील. हायपोथेसिसमध्ये सेम तुम्ही पॉसिबिलिटीज 3 ते 4 काढलेल्या आहेत, की जेव्हा मी हे फाइंड आउट करेल, तेव्हा एकतर माझा रिझल्ट असा असेल किंवा असा नसेल. म्हणजे प्लस आणि मायनस अशा 2 पॉसिबिलिटीज एका स्टेटमेंटसाठी असतात. ओके. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह वरून तुमचे हायपोथेसिस रेडी होतात आणि त्यानंतर तुमचं फायनली काय करता तुम्ही रिसर्चचा रिपोर्ट शेवटी तयार करता. म्हणजे इथे एक्झॅक्टली क्वांटिटीमध्ये किंवा जे काही फॉर्म आहे तुमचा डेटा जो फॉर्म तुमच्याकडे असेल तो नंबरमध्ये असेल किंवा स्टॅटिस्टिकल असेल. ओके. इथपर्यंत समजलंय क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. ओके. पुढे जाऊया आपण आता. व्हेरियस एरियाज ऑफ रिसर्च. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. जे काही एरियाज आपण डिफाईन करणार आहोत. म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो बऱ्याचदा. आता आपल्याकडे एक स्पेशलायझेशनमुळे तुम्ही फार त्याच्यावर विचार करत नाही. पण जेव्हा तुम्हाला एखादा खरोखर प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर रिसर्च करायचा आहे,
तर मग नक्की किती एरियाज आपल्याकडे अवेलेबल आहेत, आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवर प्रोजेक्ट बनवू शकतो, रिसर्च करू शकतो. तर ह्यासाठी तुम्हाला ह्या एरियाचा खूप मदत होईल. म्हणजे अगदी बेसिक लेवल पासून आपण हा VRM जातोय. पुढच्या वर्षी कुठल्याही स्टुडंटने येऊन विचारायचं नाही, की मॅडम कसं सर्च करायचं, कुठला टॉपिक घेऊ, तो कसा सिलेक्ट करू, कुठल्या एरियामध्ये घेऊ. कारण बऱ्याचदा हे क्वेश्चन तुम्ही आम्हाला येऊन विचारता आणि एक अगदी छोट्याशा कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला एवढं सगळं एक्सप्लेन करणं पॉसिबल नसतं. त्यामुळे सेकंड इयरला हा बेस तुमचा क्लिअर होईल. आता इथे काय दिलंय, की एरियाजमध्ये बिझनेस एक्झिक्युटिव्हज इन ईच ऑफ द फंक्शनल एरियाज ऑफ मॅनेजमेंट, usually marketing, production, finance, personnel are confronted with several interacting decision-making problems in their day-to-day operations. आता बरेचसे आपल्याकडे डिपार्टमेंट्स आहेत. मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, प्रोडक्शन असेल, कुठल्याही डिपार्टमेंटला. त्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, की डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम्स येतात. कसं डिसिजन घ्यायचा? कुठल्या एखादी क्रिटिकल सिच्युएशन आहे. मग तुमच्याकडे रोज डेली ऑपरेशन्स होतात. मग त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा क्रिटिकल असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि आपण फायनली डिसिजन घेऊ शकत नाही. मग अशा केसमध्ये मेनी ऑफ these प्रॉब्लेम्स डिमांड systematic research which will aid the executives to take optimal and effective decisions. मग त्याच्यासाठी आपल्याला सिस्टमॅटिक रिसर्च केला पाहिजे. बऱ्याचदा रेग्युलर जर तुमच्या लाईफमध्ये सुद्धा जनरली स्टुडंट लाईफमध्ये तर खूप सारे प्रॉब्लेम्स असे असतात की ज्याची उत्तरं आपल्याकडे सापडत नाहीत आणि मग त्यामुळे तुम्ही कुठल्याही एका डिसिजनवर येऊ शकत नाही. तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड पण काही प्रॉब्लेम्स असतात. मग अशा केसमध्ये आपण रिसर्च करायचा. रिसर्च केल्यानंतर आपल्याकडे जे काही डेटा कलेक्ट होईल त्याच्यावरून तुम्हाला इफेक्टिव्ह असे डिसिजन घेता येतात. त्यासाठी त्यांनी दिलाय फॉलोइंग आर द एरियाज इन विच रिसर्च मेथोडॉलॉजी कॅन हेल्प इन बेटर डिसिजन मेकिंग. रिसर्च मेथोडॉलॉजी कशा पद्धतीने मदत करते, तर एरियाज ऑफ रिसर्च दिलेत. मार्केटिंग रिसर्च, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इकॉनॉमिक सिस्टीम, ऑपरेशनल अँड प्लॅनिंग प्रॉब्लेम्स ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्री, सोशल रिलेशनशिप, या हे तुमचे एरियाज आहेत. म्हणजे मार्केटिंग रिसर्च तुम्ही करू शकता. बरोबर, एक्झिस्टिंग मार्केट जे एखादं पर्टिक्युलर प्लेसचं मार्केट तुम्ही घेतलंय, त्या मार्केटमध्ये एक्झिस्टिंग सिस्टीम काय आहे, म्हणजे सेलिंग कसं केलं जातं, डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं प्रॉडक्टचं, किंवा तिथल्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, कॉम्पिटिटर्स किती आहेत, तिथे कस्टमर कुठल्या टाईपचा आहे. इव्हन मी तुम्हाला सांगते, की आता जे काही मार्केटिंगचे स्टुडंट असतील त्यांना हे माहितीये, की CBचा जर स्टडी करायचा असेल, कंझ्युमर बिहेवियर, तर त्यामध्ये खूप जास्त मोठा पॅटर्न आहे. तो कशा पद्धतीने आपण स्टडी करायचा. मार्केटिंग रिसर्च करताना कस्टमर हा पहिल्यांदा मेन येतो, की कस्टमरचं लाईफस्टाईल कसं आहे, त्याची इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे, त्या मार्केटचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते स्टडी करावं लागेल आणि त्यानंतर मग काय केलं जातं, तो डेटा कलेक्ट केल्यानंतर ऍक्च्युअली ऑर्गनायझेशनला तिथे कुठली इम्प्लिमेंट केली पाहिजे स्ट्रॅटेजी किंवा कुठल्या पॉलिसीज तिथे इम्प्लिमेंट केल्या पाहिजे हे आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आपण काय केलं, की अगोदर रिसर्च केला, रिसर्चमध्ये कुठले पॉइंट्स आपण डेटा कलेक्ट केला आणि त्यानंतर आपलं फायनल कन्क्लुजन म्हणजे आपण डिसिजन मेकिंग पर्यंत येतो. सेम ॲज इट इज गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज किंवा इकॉनॉमिक सिस्टीम आहे ती सुद्धा स्टडी केली, त्यासाठी डेटा इन्फॉर्मेशन कलेक्ट केलं, तर त्यानंतर तुम्ही फायनल डिसिजनवर येऊ शकता. इथे आता मार्केटिंग रिसर्चमध्ये त्यांनी प्रोडक्ट रिसर्च, मार्केट कॅरेक्टरिस्टिक रिसर्च, साईज ऑफ मार्केट, जसं मी तुम्हाला सांगितलं पॉप्युलेशन किती आहे त्या मार्केटची, कॉम्पिटिटिव्ह पोझिशन अँड ट्रेंड रिसर्च, म्हणजे नवीन ट्रेंड मार्केटमध्ये कुठला आलेला आहे. प्रत्येक एका ठराविक पिरियड नंतर काय होतं, की ट्रेंड बदलतात मार्केटचे. म्हणजे कस्टमरचे जे काही लाइक्स आहेत, कस्टमर ज्या गोष्टी लाईक करतो त्यामध्ये चेंजेस येतात. कारण की आपली टेक्नॉलॉजी जेवढ्या फास्टली अपग्रेड होते, त्या पद्धतीने मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स येत जातात आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये हे जे काही नवीन चेंजेस येतात त्यानुसार आपले ट्रेंड सुद्धा बदलावे लागतात. इथे बघा मार्केटिंग रिसर्चमध्ये, प्रोडक्ट रिसर्चमध्ये काय करणार आहात तुम्ही? The term product research deals with the term problems facing the product planning. म्हणजे इथे ऍक्च्युअली मला प्रोडक्टचं प्लॅनिंग करायचं आहे. दिस प्रॉब्लम्स में इंक्लूड न्यू प्रोडक्ट डेवलपमेंट, यानी कि मेरे पास ऑब्वियसली क्या है कि एक प्रोडक्ट का प्रोडक्शन तो मेरा है, लेकिन मुझे कुछ नया प्रोडक्ट देना है मार्केट के लिए, मॉडिफिकेशन करना है एग्जिस्टिंग प्रोडक्ट का,
तो जैसे हम बोलते हैं ना कि कभी-कभी कलर चेंज हो जाता है, साइज़ में के अंदर चेंज हो जाता है या उसके अंदर जो इंग्रेडिएंट्स यूज़ किए जाते हैं, वो उसमें चेंजेस आते हैं, तो मॉडिफाई करना है उस प्रोडक्ट को। पैकेजिंग, लेबलिंग के अंदर भी कुछ चेंजेस होंगे। तो ये सब सारी चीज़ें प्रोडक्ट रिसर्च के अंदर आती है। इमिटेटिंग कॉम्पिटिटर्स प्रोडक्ट्स, फॉर्मुलेटिंग एंड इम्प्लीमेंटिंग प्रोडक्ट लाइफ साइकिल स्ट्रैटेजीज। अभी प्रोडक्ट लाइफ साइकिल स्ट्रैटेजी किस तरह से बनानी है, पीएलसी आपने स्टडी की है. ओके. मला वाटतं फायनान्सच्या मुलांना कदाचित हा नवीन टॉपिक असेल. पीएलसी मध्ये काय केलं जातं, प्रोडक्ट लाईफ सायकल कशी ठरवली जाते किंवा त्याच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, म्हणजे त्यामध्ये 4 स्टेप्स येतात. मी इथे जास्त एक्सप्लेन का करणार नाहीये, कारण आपल्याला प्रोडक्ट रिसर्च मध्ये जनरली काय काय आहे हे टॉपिक्स त्यांनी सांगितले. पण जर तुम्हाला ते माहिती नसतील तर एक्झॅक्टली डेटा कलेक्शन कुठल्या टाईपचा करायचा आहे हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मी इथे थोडंसं डीप जाते, की प्रॉडक्ट लाईफ सायकल स्ट्रॅटेजी डिसाईड करताना जेव्हा प्रॉडक्ट तुमचा मार्केटमध्ये न्यू असेल फर्स्टली, जेव्हा तो एंटर होईल, तेव्हा तो इंट्रोडक्शन स्टेजला असेल, तेव्हाची तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, की तुम्हाला हेवी ॲडव्हर्टायझिंग करावी लागेल. मी मुद्दामून फायनान्सच्या मुलांसाठी थोडंसं डीप सांगते. मार्केटिंगच्या मुलांना मी हा टॉपिक शिकवलेला आहे. इथे पुन्हा तुमचा प्रॉडक्ट एकदा त्याचं अवेअरनेस मार्केटमध्ये आलं, हेवी ॲडव्हर्टायझिंग केल्यानंतर, की हळू-हळू तो ग्रोथ स्टेजला जाईल. ग्रोथ स्टेजला, सेकंड स्टेजला गेल्यानंतर ॲडव्हर्टायझिंग थोडीशी कमी होईल आणि तुमच्या प्रॉडक्टचं सेलिंग थोडंसं आणखी इन्क्रीज होईल. बरोबर? आणि थर्ड स्टेजला तो प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये जेव्हा मॅच्युरिटी स्टेजला जाईल, मॅच्युरिटी स्टेजला गेल्यानंतर तो ठराविक एका स्टेजला जाऊन स्टेबल स्टेज होते. म्हणजे तिथे तुमचं मॅक्सिमम सेलिंग सुरू असतं. यापेक्षा जास्तही होणार नाही, यापेक्षा कमी होणार नाही. जेव्हा तो स्टेबल स्टेजला जातो, तेव्हाची तुमची स्ट्रॅटेजी मार्केटमधली वेगळी असते. म्हणजे त्यासोबत दिले जाणारे तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहे किंवा त्यासोबत जे काही प्रमोशन्स दिले जातात ती स्ट्रॅटेजी डिफरंट आहे किंवा ज्या काही फॅसिलिटीज तुम्ही त्यासोबत प्रोव्हाईड करताय, म्हणजे इथे सगळ्या गोष्टी बदलणार. पण तुम्ही फार काळ मार्केटमध्ये त्या स्टेजमध्ये काम करू शकणार नाहीये. मग तुमची तिथे स्ट्रॅटेजी चेंज होते कारण त्यानंतर हा प्रॉडक्ट डिक्लाइन स्टेजला, फोर्थ स्टेजला जाणार आहे. कारण मार्केटमध्ये जसे चेंजेस येतात, तशी आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागते प्रॉडक्ट रिलेटेड. मग आता माझा प्रॉडक्ट जर लाँग टर्म पर्यंत आता अशा स्टेबल स्टेजला किती काळ चालेल मार्केटमध्ये मॅच्युरिटी स्टेजला, तर 4 ते 5 वर्ष कमीत कमी तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह कराल. त्यानंतर मला दुसरा प्रॉडक्ट म्हणजे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट तरी करावी लागेल किंवा आहे त्या प्रॉडक्टमध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने मला नवीन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची आहे. मग मॅच्युरिटी स्टेजमध्ये तो प्रॉडक्ट असतानाच ऑर्गनायझेशन काय करते, की नवीन प्रॉडक्टची अनाउन्समेंट मार्केटमध्ये करते लॉन्च करण्याची, की लगेचच अपकमिंग तुमचं नवीन जे प्रॉडक्ट येतंय मार्केटमध्ये त्याची ॲडव्हर्टाइज तिथे केली जाते. त्यामुळे जे काही कस्टमर आहे तो त्या ऑर्गनायझेशनशी कनेक्टेड राहतो किंवा त्या ब्रँडशी कनेक्टेड राहतो आणि मग पुन्हा तुम्हाला हेवी ॲडव्हर्टायझिंग करावी लागत नाही. म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आहे ते प्रॉडक्ट रिसर्च करताना अशा पद्धतीने पीएलसीचा स्टडी करावा लागेल. डिझायनिंग जे आहे, कुठल्याही गोष्टीचं डिझायनिंग करायचं म्हणजे काय करायचं, की अप टू डेट इन्फॉर्मेशन जी काही आहे, स्ट्रक्चर असं त्याचं असलं पाहिजे, मॉडेल असलं पाहिजे तुमच्या समोर, की तो वे कसा जाणार आहे. म्हणजे माझा प्रॉडक्ट जेव्हा प्रोडक्शन होईल, प्रोडक्शन डिपार्टमेंट मधून बाहेर पडेल, तेव्हा तो मार्केटमध्ये जाईपर्यंत तो कशा पद्धतीने कुठल्या वेने जाणार आहे. त्यासाठी कुठल्या इंटरमिडियरीज मी यूज करणार आहे. वेअर हाऊसमध्ये तो किती काळ असेल, त्या स्टोअरिंगसाठी मी कुठली प्रोव्हिजन केलेली आहे. वेअर हाऊसिंग मधून तो बाहेर पडल्यानंतर जर तो फॉरेन मार्केटला जात असेल, तर त्यासाठी इंटरमिडियरीज कुठल्या आहेत आणि फायनली जेव्हा कस्टमर पर्यंत पोहोचेल, तेव्हा तो कुठल्या कंडिशनमध्ये असेल. म्हणजे हे सगळं तुम्हाला काय करावं लागतं, डिझाइन करावं लागतं. इव्हॅल्युएटिंग, पॅकेजिंग अँड ब्रँडिंग स्ट्रॅटेजीज ऑल्सो. आफ्टर सेल सर्व्हिसेस ज्या तुम्ही प्रोव्हाईड करता त्या प्रॉडक्ट सोबत. वॉरंटी गॅरंटी पॉलिसीज आणि व्हेरियस अदर प्रॉडक्ट प्लॅनिंग अस्पेक्ट्स. म्हणजे इथे प्रॉडक्ट प्लॅनिंगसाठी जेवढ्या काही गोष्टी तुम्ही करता, त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथे रिसर्च करावा लागेल. लक्षात येतंय? मग आता मला जर न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करायची, तो प्रॉडक्ट मला अवेलेबल करायचा. आता सध्या कसं आहे, की तुम्ही शॉपमध्ये जाऊन घेताय, पण तुम्हाला असं वाटतं तो प्रॉडक्ट आता ऑनलाईन शॉपिंगमध्ये पण ठेवणार. म्हणजेच काय झालंय, ते स्ट्रॅटेजी थोडी बदलावी लागेल. थोडं वेगळं प्लॅनिंग करावं लागेल. थोडं वेगळं मॉडेल डिझायनिंगमध्ये चेंज होईल. आलं लक्षात? आणि
त्यानंतर आपण फाइंड आउट करतो की फायनली जेव्हा मी हा प्लॅन इम्प्लिमेंट केलाय, रिसर्च नंतर आपण काय करतो की कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपण चेक करतो, त्यासाठी क्वेश्चनरी बनवली जाते. इज दॅट क्लिअर नाव? ओके. हा एरिया मधला पार्ट आहे. यामध्ये मार्केट कॅरेक्टरिस्टिक्स रिसर्च. आता मार्केट कॅरेक्टरिस्टिक्स कशा पद्धतीने स्टडी करायचे, तर मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की यामध्ये कस्टमर ऍटिट्यूड. आता बघा, हु युजेस द प्रोडक्ट, ऍक्च्युअली तुमचा कस्टमर कोण आहे, कोणाला तुम्हाला टार्गेट करायचंय. जसं मी मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं की जे लहान मुलांचा प्रोडक्ट आहे, बरोबर, चिल्ड्रनसाठी तुम्ही काही किंवा न्यूबॉर्न बेबीसाठी काही प्रोडक्ट बनवलेत. मग तुमचा जो काही सोप्स आहे, बेबी सोप्स आहे, तर ते बेबी सोप्स जर लहान मुलं वापरतात, तर लहान मुलांना टार्गेट करणार आहात का तुम्ही? नाही करणार आहात, कारण त्यांना ते समजणारच नाही. तुमची ॲडव्हर्टाइज ते पाहून त्यांना काही अंडरस्टँड होणार नाहीये. मग त्यांच्यासाठी प्रोडक्ट पर्चेस करणारे दुसरे कस्टमर कोण आहेत? त्यांचे पॅरेंट्स असणार आहेत. त्या पॅरेंट्सचं एज साधारण किती आहे? मेल आहे की फिमेल आहे? मदर आहे की फादर आहे? आणि मग तुम्हाला कळेल की तो प्रॉडक्ट नक्की कोण वापरतंय. आणि ते जर पॅरेंट्स पर्चेस करतात जेव्हा मुलांसाठी, तेव्हा ते किती केअर करतात. छोट्या न्यूबॉर्न बेबीसाठी जेव्हा तुम्ही एखादा नवीन प्रॉडक्ट आणता, तेव्हा किती काळजीपूर्वकपणे ते घेतात. याचा विचार करून तुम्हाला त्या पद्धतीने डिझाइन करावं लागेल. ॲडव्हर्टाइजमध्ये दाखवतात ना, स्किन एकदम स्मूथ राहते, कुठलेही साइड इफेक्ट्स होत नाहीत किंवा असे लाँग टर्म जे काही बेनिफिट्स त्या प्रॉडक्टमुळे तुम्हाला मिळणार आहेत. तर ह्या कारणामुळे काय होतं, की तो कस्टमरला अवेअरनेस येतो, अट्रॅक्ट होतो कस्टमर त्या प्रॉडक्टकडे. कॅरेक्टरिस्टिक रिसर्च करताना पहिल्यांदा तो प्रॉडक्ट कोण वापरतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रिलेशनशिप बिटवीन बायर अँड युजर. बायर मोटिव्ह, हाऊ अ प्रॉडक्ट इज यूज्ड. आता रिलेशनशिप कसं आहे बायर आणि युजर मधलं, ह्याला फार इम्पॉर्टन्स आहे बघा. ज्या गोष्टी आपण निग्लेक्टच करतो हल्ली. सगळं प्री प्लॅन आहे. म्हणजे अगदी एखादा बिझनेसमॅन असेल ना, तर त्याला काय वाटतं की मी सगळा प्लॅन अप टू डेट बनवलेला आहे. पण जे काही रिलेशनशिप हा पार्ट येतो ना, काही लोकांना ती मेंटेन करणं जमत नाही. मग रिलेशनशिप बनवणं सोपं आहे, ती मेंटेन करणं खूप अवघड असतं. आणि रिलेशनशिप कशी आहे बायर आणि युजरमध्ये म्हणजे कस्टमरमध्ये, म्हणजे जो सॉरी इथे त्यांच्याकडून मिस्टेक झाली. बायर आणि युजर ही रिलेशनशिप पण आहे. जसं मी तुम्हाला चिल्ड्रन्स आणि पॅरेंट्स असं सांगितलंय. आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट येते बायर आणि सेलर. म्हणजे ह्यांची सुद्धा रिलेशनशिप तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. रिलेशनशिप मेंटेन करताना तुम्ही फक्त गोड बोलून चालणार नाही. तुम्ही डिस्काउंट्स ₹1 सुद्धा देत नसाल, काही बार्गेनिंग करू देत नसाल, फिक्स अमाउंट तुमच्या असतील, तरी सुद्धा बायर आणि सेलरमध्ये सुद्धा रिलेशनशिप चांगली राहत नाही. कारण प्रत्येक वेळी कस्टमरच्या तुमच्याकडून एक्स्पेक्टेशन्स असतात. तर त्या कशा पद्धतीने तुम्ही फुलफिल करण्याचा प्रयत्न करताय, यावर ते डिपेंड करते रिलेशनशिप. आता इथे बायर आणि युजरचं रिलेशनशिप पण तसंच आहे. मी जसं सांगितलं पॅरेंट्स जेव्हा त्यांच्या चाइल्डसाठी एखादी गोष्ट घेतात, तेव्हा ते रिलेशनशिप खूप हळूवार असतं, भावनिक असतं, इमोशन्स तिथे खूप जास्त असतील. बायर मोटिव्हज काय-काय आहेत? तुम्ही बायरला कुठल्या पद्धतीचे इन्सेंटिव्हज प्रोव्हाईड करताय, की ज्याच्यामुळे ते अट्रॅक्ट होतील. हाऊ अ प्रॉडक्ट इज यूज्ड. प्रॉडक्टचा वापर कसा केला जातो? एनालिसिस ऑफ कन्झम्पशन रेट्स. कन्झम्पशन कसं आहे? बरेचसे प्रॉडक्ट्स असे आहेत, की ते ऑकेजनली यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आत्ता हल्ली-हल्लीचं सांगेल, की आत्ता दिवाळी झाली. काही प्रॉडक्ट हे फक्त दिवाळीमध्ये मिळतात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमचा मोती सोप. मध्ये फार त्याचा स्टॉक अवेलेबल असत नाही. कन्झम्पशन पॅटर्न, कन्झम्पशन रेट कसा आहे? ऑकेजनल आहे. मग मार्केट कॅरेक्टरिस्टिक रिसर्च करताना तुम्हाला तीही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. युनिट्स इन व्हिच प्रॉडक्ट इज पर्चेस. म्हणजे किती युनिटमध्ये कुठला प्रॉडक्ट पर्चेस केला जातो. कस्टम्स अँड हॅबिट्स अफेक्टिंग द यूज ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे तुमच्या हॅबिटचा तुमच्या वापरावर काही परिणाम होतो का? काही लोकं जसं फास्ट फूड डेली खातात, काही लोकं फक्त कधीतरीच बाहेर पडतील तेव्हा खातात. मग त्या हॅबिट्स तुमच्या ज्या आहेत, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, ते डिसाईड करतं हॅबिट तुमच्या. म्हणजे लाईफस्टाईल जेवढी फास्ट असेल, तेवढं तुम्ही फास्ट फूडकडे जास्त अट्रॅक्ट होता. कन्झ्युमर ॲटिट्यूड कसा आहे?
ऍटिट्यूड जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पर्सन्स असतात ना, आता तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हटलं की कोरोनाच दिसतो. तसा विचार करू नका. इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड जो आहे, तर काही लोकं झटकन रिस्पॉन्स देणारी असतात. म्हणजे तुम्हाला एखादी ॲडव्हर्टाइज मार्केटमध्ये गेली, की फर्स्ट अटेम्प्टमध्ये पाहिल्यानंतर लगेच रिस्पॉन्स देतात किंवा पर्चेसिंग होतं. दुसरे ॲटिट्यूड वाले जे आहेत, निगेटिव्ह वाले ते काय करतात, पूर्णपणे निग्लेक्ट करतात. मला ह्याच्याशी काही कर्तव्य नाही. ट्रॅडिशनल अप्रोच असतो त्यांचा. जे ओल्ड प्रॉडक्ट आहे, जुनं सोडून नव्याकडे ते झटकन जाणार नाहीये. आणि तिसरे पर्सन जे असतात, की न्यूट्रल. त्यांचं काहीच म्हणणं नसतं. तुम्ही काहीही करा. आय एम ओके. म्हणजे ॲटिट्यूड कस्टमरचा कसा आहे, शॉपिंग हॅबिट्स कशा आहेत कस्टमरच्या. शॉपिंग हॅबिट्समध्ये जसं तुम्ही अगोदर कस्टमरचा रिसर्च केलात, कस्टमरच्या रिसर्चमध्ये तुम्ही लोवर लेव्हलचा कस्टमर, मिडल लेव्हलचा म्हणजे ज्यांची काही इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे, त्यानुसार तुम्ही क्लास केलेत. मिडल क्लास, लोअर क्लास किंवा हायर क्लास. तर असं प्रत्येक वेळी इमॅजिन करून चालणार नाही, की हायर क्लासचा पर्सन आहे म्हणून तो एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्सच पर्चेस करेल. म्हणजे त्यामध्ये कॅटेगरीज येतात, की खूप कमी एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स वापरणारे हायर क्लासचे सुद्धा पर्सन असू शकतात. आलं लक्षात? म्हणजे इथे तुम्हाला शॉपिंग हॅबिट्स ह्या डिफरंट डिफरंट आहेत प्रत्येकाच्या. त्यानुसार ब्रँड लॉयल्टी कशी आहे? काही लोकांना कसं आहे, की लॉयल्टी वगैरे हा भाग आम्हाला समजत नाही. आम्ही मार्केटमध्ये गेल्यावर जे डोळ्यांना चांगलं दिसतं ना, ते घेतो आणि लगेच येतो. म्हणून मागच्या वेळी मी दुसऱ्या ब्रँडचं एखादं प्रॉडक्ट घेतलं होतं. ठीक आहे, ते पण ओके होतं. बघूया नवीन ट्राय करूया. काय फरक पडणार आहे? कुठलं तरी वापरायचं. अगदी सोपचं एक्झाम्पल घ्या. लोकं विचार करतात क्लीनिंग हाच त्याचा मेन ऑब्जेक्ट आहे ना. क्लीन तर होतंय ना. मग कुठलाही यूज केला तर काय फरक पडतो? अशा ॲटिट्यूडवाले मग ते लॉयल्टी किती असते त्यांची माहीत नाही. पण काही लोकं आहेत हां, अजूनही फेअर अँड लव्हलीच वापरतात. म्हणजे एवढी लॉयल्टी आहे त्यांची त्या प्रॉडक्ट सोबत, की कितीही मार्केटमध्ये नवीन क्रीम्स आल्या, किती कॉस्मेटिक्स आले, तरीसुद्धा अजून तोच प्रॉडक्ट वापरणारे आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल हां, आमच्या जमान्यातली तरी लोकं लॉयल होती बरीचशी एखाद्या प्रॉडक्ट सोबत. रिसर्च ऑफ स्पेशल कन्झ्युमर ग्रुप्स. मग स्पेशल असे कन्झ्युमर्स कुठले आहेत, की जे फार वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. एक्सेप्शनल केसेस असतात ना बऱ्याच ह्याच्यामध्ये, की 90 पॉइंट म्हणजे 99% लोकांचं एकमत असतं एखाद्या गोष्टीवर. पण 1% असे 1% पर्सन असे असतात कस्टमर्स, की ज्यांचं वेगळं काहीतरी ओपिनियन असतं तुमच्या प्रॉडक्ट रिलेटेड किंवा कुठल्याही म्हणजे मार्केट रिलेटेड त्यांचे जे काही ओपिनियन्स आहेत. मग त्यांचा एक स्पेशल ग्रुप बनवा. सर्व्हे ऑफ लोकल मार्केट. लोकल मार्केटचा सर्व्हे का करायचा आहे? कारण तिथे जर मला ॲडव्हर्टायझिंग करायची तर लोकल लँग्वेज कुठली आहे? डायलेक्ट्स कुठल्या यूज केल्या जातात? त्या लँग्वेजमध्ये जर मी ॲडव्हर्टायझिंग केलं तर कम्युनिकेशन होईल. अदरवाईज काय होणार आहे, की तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत फॉरवर्डच होणार नाही. त्यामुळे लोकल मार्केटचा सर्व्हे करणं पण नेसेसरी असेल. बेसिक इकॉनॉमिक एनालिसिस ऑफ द कन्झ्युमर मार्केट. आता इकॉनॉमिक एनालिसिस का करावं लागतं तर तुमची इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे त्यानुसारच पुढच्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तुम्ही मार्केटमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट आणलेत, त्या लोकल मार्केटचा सर्व्हे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की तिथे पॉवर्टी खूप आहे आणि अशा केसमध्ये बिग पॅकेजिंगमध्ये प्रॉडक्ट अवेलेबल करून लोकं एवढ्या महागडे प्रॉडक्ट घेणार नाही. तिथे स्मॉल पॅकेटमध्ये म्हणजे जसं की तुम्ही पाउच वगैरे म्हणताय, त्या पद्धतीने प्रॉडक्ट सेल केले जातात. म्हणजे मार्केट कॅरेक्टरिस्टिक रिसर्च हा सुद्धा तुमचा एक एरिया असू शकतो रिसर्चचा. तुम्हाला एरिया स्वतःला काय करायचंय शोधायचा आहे पुढच्या वर्षी. तुम्हाला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, काय इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहात, हे सगळं समजण्यासाठी मी इथे खूप जास्त वेळ दिलेला आहे. हा टॉपिक तसा एवढा एक्सप्लेन करण्यासारखा नाही. ओके. साइज ऑफ द मार्केट. साइज आपल्याला स्टडी करताना मार्केट पोटेन्शियल्स काय आहेत? टोटल सेल्स कोटा किती आहे? टेरिटोरियल सेल्स कोटा किती? कोटा म्हणजे एक ठराविक हिस्सा. म्हणजे टेरिटरी एक जर घेतली, तर त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम, मिनिमम सेलिंग किती झालं पाहिजे, हे जे तुम्ही बजेट बनवता की नाही, तसं साइज ऑफ द मार्केट. तुम्हाला त्या मार्केटची साइज माहिती पाहिजे. म्हणजेच काय, की पॉप्युलेशन तिथे किती आहे? किती कस्टमर तिथे आहे अवेलेबल? ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. कोटा फॉर इंडिव्हिज्युअल्स म्हणजे
तुमचा वैयक्तिक कोटा किती आहे? म्हणजे इंडिव्हिज्युअल तुमचं एक प्रॉडक्ट जर असेल, ऑर्गनायझेशन एक वर्क करते, तेव्हा त्याचं सेलिंग किती झालं पाहिजे? पर डे तुमचं स्वतःचं किती प्रोडक्शन होतं आणि तुम्हाला ते सेल किती झालं पाहिजे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेल्स अँड ॲडव्हर्टायझिंग एफर्ट्स त्याच्यावर किती एफर्ट्स घेतले जातात? किती मीडियाशी तुम्ही कनेक्टेड आहात? किंवा तिथला कस्टमर लोकल मार्केटमधला किती मीडियाशी कनेक्टेड आहे? मास मीडिया, प्रिंट मीडिया जे काही मीडियाज अवेलेबल आहेत, तर त्यापैकी कुठल्या मीडिया थ्रू तुम्ही ॲडव्हर्टायझिंग केली, तर कदाचित कस्टमर टार्गेट होईल. हे तुम्हाला कळलं पाहिजे. अप्रायझल ऑफ एफिशियन्सी म्हणजे तुम्हाला त्यातली तत्परता कळली पाहिजे. आलं लक्षात? ओके. कॉम्पिटिटिव्ह पोझिशन अँड ट्रेंड्स रिसर्च. आता इथे कॉम्पिटिटिव्ह पोझिशन म्हणजे कॉम्पिटिटरचा स्टडी आला. आणि ट्रेंड रिसर्च मध्ये आपण बघूया रिसर्च इज डन टू फाइंड आउट द कॉम्पिटिटिव्ह पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन अँड द ट्रेंड्स इन द व्हेरियस एरियाज लाईक मार्केटिंग अँड प्रोडक्शन. सेल्स रिसर्च हा पुढचा पार्ट आहे. इट इज अ systematic study of issues like current value and volume of sales. व्हॅल्यू अँड व्हॉल्यूम त्या प्रोडक्टची व्हॅल्यू किती आहे, करंट व्हॅल्यू याला इश्यू म्हटलंय बघा. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ इश्यू म्हणजे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला काय होऊ शकतं, तुमच्या बिझनेस ऍक्टिव्हिटीजवर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, अशी गोष्ट असल्या कारणाने याला आपण व्हॅल्यू आणि व्हॉल्यूम्स ऑफ सेल्स जे आहेत दॅट इज कॉल्ड इश्यू. म्हणजे यामुळे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात तुम्हाला. किती व्हॉल्यूम मध्ये तुमचं सेलिंग होतं आणि त्याची व्हॅल्यू काय आहे. मॅक्झिमम सेल होतं पण व्हॅल्यू काहीच नाहीये. इथे व्हॉल्यूम कमी असेल बरोबर, पण व्हॅल्यू जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे प्रॉफिट मिळतं. लक्षात आलंय? सेल्स पोटेन्शियल्स तुमचे पोटेन्शियल्स काय आहे, तुम्हाला काय एक्सपेक्टेशन्स तुमचे त्या मार्केटकडून काय आहेत. सेल्स फोरकास्टिंग तुम्ही कसं केलेलं आहे, या मार्केटमध्ये तुम्हाला किती लाईफ आहे, तुमच्या प्रोडक्टला किती लाईफ आहे, किंवा लॉंग लाईफ जर या मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, काय प्रोव्हिजन्स तुमच्याकडे आहेत. फोरकास्टिंग करणं म्हणजे इन फ्युचर, इन ऍडव्हान्स तुम्ही काय करता, फ्युचर डिसाईड करता की पुढच्या 5 वर्षामध्ये मी या मार्केटमध्ये काय करेल. सेल्स टेरिटोरी इव्हॅल्युएशन म्हणजे कुठल्या टेरिटोरीज तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत त्याचं इव्हॅल्युएशन करा. मेजरमेंट ऑफ सेल्समन्स वर्क परफॉर्मन्स अँड सेल्स एक्सपेंडिचर म्हणजे तुम्हाला मेजरमेंट्स कुठले घ्यायचे आहेत की त्याचं वर्क परफॉर्मन्स कसं आहे. जेव्हा तुम्ही एखादा सेल्समन म्हणून अपॉइंट करता आणि त्याला तुम्ही बाहेर पाठवता सेलिंगसाठी, मग एखाद्या वेळी काय होतं की त्याचं जाण्या येण्याचा खर्च किंवा त्याचं जे काही स्टे आहे त्याचंच जो काही एक्सपेंडिचर आहे तो जास्त आहे जेवढं त्याने आउटपुट आणलेलं आहे, त्याचा परफॉर्मन्स, त्याचा वर्क आणि जेवढं सेलिंग केलं त्यापेक्षा जास्त याने स्टेवरच खर्च केलेला दाखवला, तर तुम्हाला ते परवडणार नाही. त्यामुळे सेल्स रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. या पद्धतीने या वेळेने तुम्हाला करावं लागेल. डिस्ट्रीब्युशन रिसर्च कसा केला जातो? इट हेल्प्स टू फाइंड आउट द न्यू चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड ऑल्सो हेल्प टू डिटरमाइन इट्स कॉस्ट. म्हणजे इथे काय करायचंय की फाइंड आउट करायचे नवीन चॅनल्स डिस्ट्रीब्युशनचे. होलसेलर, रिटेलर हे सगळ्यांना माहिती आहे ज्यांच्या थ्रू आपण काय करतो की आपला प्रोडक्ट मार्केटपर्यंत पाठवतो, प्रोव्हाईड केला जातो. पण त्या व्यतिरिक्त आणखी काही नवीन जर डिस्ट्रिब्युशन चॅनल्स असतील, जे मार्केटमध्ये आता अवेलेबल आहेत, तर ते फाइंड आउट करू शकतो आपल्या रिसर्च थ्रू. ॲडव्हर्टायझिंग अँड प्रमोशन रिसर्च. आता प्रमोशन्स कसे दिले जातात? ॲडव्हर्टायझिंग रिसर्च इज अन ॲप्लिकेशन ऑफ मार्केटिंग रिसर्च एम ॲट द मेजरमेंट ऑफ advertisement effectiveness and efficiency. The ultimate goal of advertising research is to measure the impact of advertising on sales of that idea, goods or services and measure the promotion effort. म्हणजे आता तुम्हाला ऍडव्हर्टाईज बनवणं हा फार साधा पार्ट वाटत असेल की कोणी यावं आणि कॅमेऱ्यासमोर काहीतरी वेडवाकडं तुम्ही 2-4 डायलॉग बोलले की झाली ऍडव्हर्टाईज. पण त्यामध्ये इफेक्टिव्हनेस, इफिशियन्सी आणायची असेल तर त्यामध्ये काय केलं जातं की सेल्सच्या ज्या काही आयडियाज आहेत, जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत, ते तुम्हाला प्रॉपरली काय करता आले पाहिजे, मांडता आले पाहिजे, प्रेझेंट करता आले पाहिजे. ओके. तरच त्याचा इफेक्ट तुमच्या कस्टमरवर होईल. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग रिसर्च हा जो आहे
तर त्यामध्ये अशा पद्धतीने ऍडव्हर्टायझिंगचे मेजरमेंट्स घेतले जातात. तुमचं मेन गोल काय आहे, की ती ऍडव्हर्टायझिंग किती इफेक्टिव्ह बनलेली आहे. पाहिल्यानंतर फर्स्टली एखादे काही ऍडव्हर्टाईज तुम्हाला समजतच नाही, त्याचं मिनिंगच कळत नाही, त्यांना एक्झॅक्टली काय मेसेज द्यायचा. म्हणून तुम्हाला इथे ऍडव्हर्टायझिंग आणि प्रमोशन रिसर्चचा पण स्टडी करता येऊ शकतो. गव्हर्नमेंट पॉलिसीज कुठल्या आहेत आणि इकॉनॉमिक सिस्टीम कशी आहे. मग त्यामध्ये बघा त्यांनी सांगितले रिसर्च हेल्प्स अ डिसिजन मेकर इन a number of ways. For example, it can help in examining the consequences of each alternative and help in bringing out the effect on economic conditions. कुठले फॅक्टर्स आपल्या इकॉनॉमीवर इम्पॅक्ट करतात आणि त्याचा आपण काय करायचा की स्टडी करायचा. जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रेड, तारीफ वगैरे ह्या ज्या पार्ट आहे त्याचाही इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर होतो, बरोबर की नाही. तसंच तुम्ही काय करायचं की ते एरियाज अल्टरनेटिव्ह सर्च करायचे. Various examples can be quoted, such as problem of big and small industries due to various factors. मग आता प्रॉब्लेम कुठले असू शकतात, म्हणजे बिग आहे किंवा स्मॉल इंडस्ट्रीज आहे. मग त्यामध्ये अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड इट्स इम्पॅक्ट ऑन लेबर अँड सुपरवायझरी डेव्हलपमेंट. म्हणजे टेक्नॉलॉजीचा काय इम्पॅक्ट झालेला आहे, लार्ज स्केल इंडस्ट्री आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, त्यांच्यावर काय इम्पॅक्ट होतो, किंवा जे काही लिबरल पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची त्याच्यामुळे इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट होतात, त्याचा स्टडी, त्याचा रिसर्च मी करू शकते. WTO अँड इट्स न्यू गायडन्स, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी आहे त्यांनी जे काही रूल्स रेग्युलेशन्स बनवलेले आहेत, ISO स्टँडर्ड आहे. ISO स्टँडर्ड म्हणजे काय की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. तर त्यामध्ये त्यांनी जनरली सांगितलं की ही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. इट इज बेस्ड इन जिनिव्हा अँड स्वित्झर्लंड. तर या 9,000 आणि 14,000 स्टँडर्ड्स म्हणजे जे काही त्यांनी मेंटेन केलेले आहे त्याची क्वालिटी, तर स्टँडर्ड जे काही मेंटेन केलेलं आहे तर त्यानुसार त्याचा इम्पॅक्ट काही तुमच्या इकॉनॉमीवर होतो का. अँड देअर इम्पॅक्ट ऑन आवर एक्सपोर्ट अलोकेशन ऑफ नॅशनल रिसोर्सेस. म्हणजे हा तुमचा सगळा काय आहे रिसर्चचा एरिया आहे. ह्याच्यावरही तुम्ही रिसर्च करू शकता. नेक्स्ट आहे सॉल्विंग व्हेरियस ऑपरेशनल अँड प्लॅनिंग प्रॉब्लेम्स ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्री. आता इथे ऑपरेशनल अँड प्लॅनिंग प्रॉब्लेम्स ते कुठल्या गोष्टीशी रिलेटेड आहेत, बिझनेस आणि इंडस्ट्री रिलेटेड. यामध्ये दिला व्हेरियस टाइप्स ऑफ रिसर्च, एक्झाम्पल मार्केट रिसर्च, ऑपरेशनल रिसर्च and motivational research when combined together help in solving various complex problems of business and industry in a number of ways. जे तुम्हाला एरियाज कुठले दिलेत की मार्केटिंग रिसर्च करा, ऑपरेशनल रिसर्च करा आणि मोटिवेशनल रिसर्च करा. मोटिवेशनल रिसर्च का केला जातो, जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग सारखा प्रमोशन्स देता किंवा ऍडव्हर्टायझिंग करता तर तिथे तुम्ही कशा पद्धतीने मोटिवेट करताय कस्टमरला तुमच्या ऍडव्हर्टायझिंग थ्रू, तुमचे ऑपरेशन्स कशा पद्धतीने होणार आहेत आणि तुमचा रिसर्च काय सांगतो, कुठला डेटा आहे तुमच्याकडे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी कंबाईन केल्यानंतर तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळू शकतं. इंडस्ट्री असेल किंवा बिझनेस असेल. दिस टेक्निक्स हेल्प इन रिप्लेसिंग इंट्युएटिव्ह बिझनेस डिसिजन बाय मोर लॉजिकल अँड सायंटिफिक डिसिजन. म्हणजे हे जर टेक्निक तुम्ही अप्लाय केलं तर त्यामुळे तुम्हाला काय होतील की रिझल्ट सायंटिफिक किंवा लॉजिकल रिझल्ट मिळतील. यामध्ये मार्केट रिसर्च हेल्प्स इन डिसाइडिंग फोरकास्टिंग विच हेल्प्स इन इफिशियंट प्रोडक्शन. मार्केट रिसर्च जेव्हा केला जातो, मला एक्झॅक्टली कळतं माझा कस्टमर कुठल्या कॅटेगरीचा, कुठल्या लाईफस्टाईलचा, कुठली लँग्वेज अवगत असणार आहे, तर इफिशियंट प्रोडक्शन तुम्ही करू शकता. इफिशियंट कसं की जे चेंजेस मार्केटमध्ये येतील त्या पद्धतीने अपग्रेड केली जाईल तुमची सिस्टीम. अँड इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम सच एज पर्चेसिंग अँड फायनान्शियल प्लॅन्स विच अल्टिमेटली रिझल्ट इन प्रोजेक्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे टोटली तुमचा जो बिझनेस प्लॅन आहे तो सक्सेसफुल असेल, ऑल प्रोग्राम्स तुमचे सक्सेसफुल असतील जेव्हा मार्केटिंग रिसर्च काय करेल की फोरकास्टिंग करेल. आलं लक्षात. फोरकास्टिंग म्हणजे काय, भविष्य पाहणे. एवढंच माहितीये का आपल्याला, नाही. फोरकास्टिंग हे मार्केट रिलेटेड पण केलं जातं की मार्केटमध्ये मी किती काळ असेल, पुढची मार्केटची, उद्याची येणारी मार्केटची कंडिशन कशी असेल. आता कोरोनामधून बाहेर आल्यानंतर आपण जेव्हा अजून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नाहीये, जे एक दोन पेशंट्स तरी सापडतात आणि हा जो डिसीज आलेला आहे मार्केटमध्ये त्याचा इम्पॅक्ट खूप झाला, आपल्या इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे.
जेव्हा आपण पूर्णपणे यातून बाहेर पडू त्यावेळेस कदाचित खूप महागाई वाढलेली असेल, म्हणजे मार्केटची कंडिशन काय असेल हे आज आपण सांगू शकतो, फोरकास्टिंग करू शकतो की नाही. सेम आज इट इज इथे तशी कंडिशन. मग त्या प्रॉब्लेमवर आपल्याला सोल्युशन शोधायचे. प्रॉब्लेम घेऊन आपण रडत बसणार नाही. रिसर्च कशासाठी केला जातो की जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावर आपल्याला काय करायचंय की सोल्युशन फाइंड आउट करायचंय. म्हणून हा सगळा स्टडी आपण करतोय. सोशल रिलेशनशिप काय आहे? आता यामध्ये दिलं की रिसर्च इन सोशल सायन्स इज कन्सर्न विथ बोथ नॉलेज फॉर सेल्फ अँड नॉलेज फॉर हेल्पिंग इन सॉल्विंग इमिजिएट प्रॉब्लेम्स ऑफ ह्युमन रिलेशन्स. आता ह्युमन सायकोलॉजी काय आहे, ह्युमन रिलेशनशिप्स काय आहे, त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. मग सोशल सायन्स मध्ये आपण काय करतो की स्वतःसाठी स्वतःचं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी किंवा सोशल जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावरचे सोल्युशन शोधण्यासाठी सुद्धा हा एरिया आपण सर्च करू शकतो किंवा रिसर्च साठी घेऊ शकतो. इट इज अ सॉर्ट ऑफ फॉर्मल ट्रेनिंग विच हेल्प्स अन इंडिव्हिज्युअल इन अ बेटर वे. आता यामध्ये एक्झाम्पल्स कुठले दिलेत बघा. इट हेल्प्स प्रोफेशनल्स टू अर्न देअर लाईव्हलीहूड. म्हणजे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे टू अर्न देअर लाईव्हलीहूड म्हणजे कशा पद्धतीने आपण आपला उपजीविकेचा प्रश्न सोडवू शकतो. इट हेल्प्स स्टुडंट्स टू नो हाऊ टू राईट अँड रिपोर्ट व्हेरियस फाइंडिंग्स. स्टुडंटसाठी काही नॉलेज तुम्ही देऊ शकता की कशा पद्धतीने रिपोर्ट्स जे आहेत ते बनवणार आहात, कशा पद्धतीने ते लिहिले जातात, रायटिंग मॅनर्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातील. इट हेल्प्स फिलॉसॉफर्स म्हणजे जे पीएचडी वर्क करणारे आहेत अँड थिंकर्स इन देअर न्यू थिंकिंग अँड आयडियाज. कशा पद्धतीने नवीन आयडियाज क्रिएट करणार आहात, कुठले एरियाज तुमच्यासाठी आहेत, कुठल्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आहेत, ते एरियाज तुम्हाला दिले जातात. त्यानंतर आहे इट हेल्प्स इन डेव्हलपिंग न्यू स्टाईल्स फॉर क्रिएटिव्ह वर्क. म्हणजे काय की नवीन पद्धत एखाद्या क्रिएटिव्ह वर्क मध्ये तुम्ही काय करता की नवीन पद्धत अप्लाय करता. आपल्याकडे नवीन काही ट्राय करायचं म्हटलं की आपण म्हणतो छे प्रॅक्टिकल नकोच, जे आहे तेच आपण कंटिन्यू करूया, आपण रिस्क घेत नाही. पण इथे तुम्हाला हे रिसर्च काय करतं, अशा पद्धतीच्या नवीन स्टाईल्स शिकवतं. इट मे हेल्प रिसर्चर्स इन जनरल टू जनरलाइज न्यू थिअरीज. नवीन थिअरीज आपण काय करतो फाइंड आउट करतो. रिसर्चर्स त्याच पद्धतीने वर्क करतात. इथपर्यंत समजलंय सर्वांना? म्हणजे अतिशय मी जास्त वेळ दिला कारण हा जो एरिया फाइंड आउट करण्याचा विषय आहे तो तुम्हाला फार महत्वाचा असतो. तो एकदा तुम्ही टॉपिक व्यवस्थित सिलेक्ट केला की पुढचे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिक तुमचे सॉल्व्ह होतात. पुढच्या लेक्चरला आपण इथे काही क्वेश्चन्स दिले ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. जेव्हा मी तुम्हाला पीडीएफ देईल किंवा तुम्ही बुक्स जर घेतलेले असतील लायब्ररीतून किंवा ऑनलाईन जर घेतलेले असतील तर तुम्ही स्वतः सेल्फ नोट्स तयार करायच्या आहेत. ओके. पुढचा आपला पॉइंट असेल टाइप्स ऑफ रिसर्च. तर आजच्यासाठी इथे थांबूया आपण. ओके. काही समजलं नसेल तर विचारायचं. थँक्यू सो मच.